या गडबडीत आमच्या मुलाखतीसाठी वेळ काढलास याच्यासाठी मंडळ आपले आभारी आहे. नाही नाही कट नाही. पुलंनी 50 वर्षापूर्वी नाटक लिहिलंय, पण ते आज कसं काय लागू होतंय? तेव्हा तर बुवा बापू यांचा सुकाळ एवढा नसेल, आता पीक आलंय. लक्ष्मी नाही चंपा म्हणायचंय का तुम्हाला, असं मी त्यांना विचारलं. तर तो मला वाटलं की सती जानकी माताचा लेखक भला असेल, तर तो 12चा निघाला असं ती बोलते. ही दाद देण्याची जी ताकद आहे, हे धाडस आहे, हे आपल्या पिढीला ओळखीच नाहीये. तेच सांगत होतो मी की हे सगळे डबिंग करतात म्हणजे हे मूळचे चांगले ऍक्टर्स आहेत, काम नाही म्हणून ते डबिंग करतात घर चालवण्यासाठी. की तिचं असं म्हणणं होतं की मी जे नाटक काल पाहिलं ना मंगेश, किंवा जो अनुभव मी घेतला त्याची किंमत 200 रुपये नाहीये. नमस्कार, मी सौमित्र पोटे, मित्रमंडळ लाईमलाईट मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो. जसं मी पहिल्या एपिसोड मध्ये सांगितलं, आपण मॅड सखारामच्या टीम सोबत गप्पा मारतो आणि कलाकारांची ती सगळी तिघांची फळी तुम्ही बघितलीत. आता आपल्या सोबत आहेत निर्माती आणि दिग्दर्शक. स्वागत करूया सोनाली कुलकर्णी आणि मंगेश सत्पुते. तुझं मी मनपूर्वक स्वागत करतो. तुझं सुद्धा. सखाराम भैया नया पंछी. राहुल भाई, असं असभ्य बोलू नये. जाहीर निषेध का करून घ्यायचा आहे परमपवित्र नट्यांच्याकडून? मला तुझं खूप कौतुक वाटतं, कारण अशा एका नाटकाच्या पाठीशी तू उभी राहिलीस. आणि तुझा एक व्हिडिओ पण मी बघितला होता की ज्याच्यामध्ये हे नाटक तू पहिल्यांदा बघितलंस आणि मग तिच्या मनात असं आलं की इतकी सुंदर कास्ट आहे, चांगलं काम करतात मुलं, तर आपण काय करावं? तर आपण पार्टी सहज देऊ शकतो, पण मग नको, त्यापेक्षा आणखी काय करता येईल, तर आपण या नाटकाच्या मागे उभं राहूया, असं फार कमी कलाकारांना वाटत असतं. असा कुठलं हे नाटक बघितल्यानंतर असं काय झालं आणि तुला वाटलं की आपण हे नाटक आपल्याच खांद्यावर घेऊयात? मला असं वाटतं ते नाटक, त्याचा जो अनुभव मला आला, म्हणजे एक तुला गंमत म्हणून सांगते, एकातनं एक आठवण निघते. मी साजणवेळा नावाच्या कवितांचा कार्यक्रम, ग्रेसांच्या कवितांचा कार्यक्रम चंद्रकांत काळेंनी बसवलेला पाहिला होता. त्या अनुभवाचं मी वर्णनच करू शकत नाही, इतकं त्या कवितांनी आणि त्या कार्यक्रमांनी. कविता तर पुस्तकात उपलब्ध होत्या, त्या माझ्यापर्यंत पोचल्या नव्हत्या. माझ्यापर्यंत पोचल्या साजणवेळा या कार्यक्रमामुळे. आणि त्या संध्याकाळी शिवाजी मंदिरला मला असं कळलं की आपली समज वाढली आहे, आपल्याला आयुष्याबद्दल काहीतरी कळलंय. मला खूप रडू आलं, खूप, म्हणजे आकळणे हा शब्द आपण वापरतो तसं मला झालं त्या दिवशी. आणि आपल्यातलाच एक गिअर बदललेला आपल्याला कळतो. बाकीच्यांना जाणवत असेल की अरे आता तू जरा काय जबाबदार माणसासारखं वागायला लागलास वगैरे, असं इतरांनी म्हणणं वेगळं आणि आपलं आपल्याला जाणवणं वेगळं. तसं मॅड सखारामचा प्रयोग पाहिल्यावर मला असं झालं होतं की हे मी आधी पाहिलं नव्हतं, हा विचार मी आधी ऐकला नव्हता. आणि माझ्या मनात जे कन्फ्युजन आहे माझ्या वागण्याबद्दल आजच्या घडीला, याला इतक्या चांगल्या पद्धतीने कोणी वाचा फोडली नव्हती. म्हणजे आपल्याला शब्द सापडत नाहीत अनेक गोष्टींना, की पुलंनी 50 वर्षापूर्वी नाटक लिहिलंय, पण ते आज कसं काय लागू होतंय? तेव्हा तर सोशल मीडिया नव्हता, तेव्हा राजकारणी असतील पण त्यांचं वागणं कदाचित सौदार्हाचं असेल एकमेकांबरोबर, काय माहिती. पण त्यांनी तेव्हा लिहून ठेवलेले शब्द ब्रह्मवाक्यासारखे आज असे कसे ॲप्लिकेबल होतात? या सगळ्या भावनांनी झपाटल्यासारखं झालं. आणि फक्त टाळ्या वाजवून आपण खूप हसतो आणि कलाकारांना शेक हँड करून, मला खूप आवडतं नाटकाच्या चमू बरोबर फोटो काढायला आणि नाटकाबद्दल लिहायला. ते मी व्रत असल्यासारखं करते इतरही नाटकांबद्दल. पण इथं असं झालं की त्याच्यानी काही भागलं नाही माझ्यातलं. मला असं वाटलं की याच्या पलीकडे पोचायचंय आपल्याला, आणि त्यांनी मला जे दिलं त्याची पोचपावती तर द्यायला पाहिजे. हे किती किती गोड आहे आणि किती महत्वाचं आहे. पण तुला हे वाटणं जास्त महत्वाचं आहे. मी तुझ्याकडे येतो, कारण तू स्वतः सखाराम बाइंडर केलेलं नाटक आहेस. तू लक्ष्मी त्यातली साकारलेली जी आता युट्यूबवर पाहिलेली, अनेक लोक बघत असतात की कशी साकारावी लक्ष्मी. त्यामुळे सखाराम बाइंडरनं तुला काहीतरी दिलेलंच असणार आहे. आता माड सखाराम पण देतो आहे. हे देणं त्या नाटकानं काय दिलं होतं
आणि हे नाटक काय देते तुला? सखाराम बाइंडरच्या वेळेला खूप मजा आली होती सौमित्र, कारण काय तेंडुलकर होते तेव्हा. तेंडुलकरांच्या इच्छेनं त्यांनी संदेशला दिग्दर्शक म्हणून अपॉइंट केलं, त्यांनी लक्ष्मीचं कास्टिंग केलं. त्यांनी म्हणे तेंडुलकरांनी. अच्छा, हे त्यांनी घेतलेले निर्णय आहेत. बर. तर तेव्हा थोडीशी मैत्री झाली होती तेंडुलकरांची. वाह. म्हणजे मला तर वाटत होतं की आपण एकदम घष्टणीतले आहोत. तेंडुलकरांनी आपला वाव दिला होता की घरी येऊ शकता फोन करून. आणि त्यांनी जेव्हा सांगितलं की तू लक्ष्मी कर, तर सांगताना थोडासा लाजच वाटतेय मला, पण मी म्हणलं की लक्ष्मी नाही नाही चंपा म्हणायचंय का तुम्हाला, असं मी त्यांना विचारलं. तुला म्हणजे इमॅजिन कर तेंडुलकरांचा सगळं आलं माझ्या डोळ्यासमोर. म्हणजे नाही लक्ष्मी. म्हणलं नाही नाही, पण ते म्हणले तू वाचलंयस का नाटक? बरं कुठल्या तोंडाने सांगता की लक्षात नाहीये, वाचलं होतं वाटतं वगैरे. कसं बोलशील? तर तर ते म्हणले नाही नाही, पण काय म्हणजे असं काशे का चेहऱ्यावरती भाव आलेत? तरी म्हणलं नाही, पण तेव्हा लालनताईंनी केला होता ना चंपाचा रोल, आणि तो खूप गाजला होता वगैरे. तर त्यांच्या चेहऱ्यावर अशी एक हताशा होती, माहिती की काय करावं या माणसांचं, यांना फक्त झळकायचंय. ते मला इमॅजिन होतं अक्षरशः, आणि धाडस पहा हे म्हणू शकण्याचं. तर ते म्हणले तू परत एकदा वाच मग बोलूया. तर मी वाचलं आणि नाटक झेपलंच नाही, कारण जी लक्ष्मी पहिल्या अंकात मला साधी भोळी, सात्विक, काटा येतो अंगावर, बापरे काय किती आहे बोरिंग. म्हणजे मी तर साधी नऊवारी नेसायची, आणि मग दुसऱ्या अंकात चंपा आली, ती उफाड्याची, तिचे रंग वेगळे, ती बोल्ड. तर म्हटलं हे कॅरेक्टर बघा असं वाचते बरं का, असं सगळं मला वाटतंय, म्हणजे ग्लॅमर सगळं चंपा घेणार वगैरे असं मला वाटतंय. तोवर तिसरा अंक आला, आणि तिसरा अंक मला कळलाच नाही. आणि तुला सांगते मी की तेंडुलकरांची गप्पा जेव्हा मारायला मिळाल्या, म्हणजे का आपण भाग्यवान असतो याचे काही ठळक क्षण असतात आयुष्यात. त्यातला एक भाग म्हणजे विजय तेंडुलकरांशी बोलायला मिळणं. अगदी. तर त्यांना मी म्हणलं मी नाही आहे अशी, तुम्हाला मी कशी लक्ष्मी वाटले? बरं मी काय 14-15 वर्षाची मुलगी होते का? नाही, मी एक व्यवस्थित प्रौढ मुलगी होते, मला मतदानाचा हक्क होता, माझ्याकडे लायसन्स होता. त्यांना कीव आली माहितीये अशी. आणि मला ती संध्याकाळ नाही, अशी ग्लुमी संध्याकाळ होती. तेंडुलकर शेरे पंजाबमध्ये राहायला गेले होते, आणि मी त्यांना म्हणलं मी नाही आहे अशी. तर ते म्हणाले मी कुठं म्हणालो तू अशी आहेस. आणि त्यानंतर लक्ष्मीबद्दल आम्ही गप्पा मारल्या होत्या, आणि मला असं झालं की तसं नाही वागणार ना ती पण, हे मी तेंडुलकरांना पटवायचा प्रयत्न करत होते. आणि त्यांनी कुठेही मला काही समजावून सांगायचा प्रयत्न केला नाही. मी जे काही बडबडले म्हणजे वाचाळले, त्यातून माझं मलाच कळत गेलं की बाबा इतकं सोपं नसतं ना. म्हणजे म्हणून तर ते नाटक आहे, म्हणून तर ते आपल्या जीवनाचं प्रतिबिंब आहे, म्हणून तर हे तेंडुलकर आहेत. त्यांना कळली आहेत ना, माणसं कळली आहेत त्यांना. त्यानंतर आम्ही 3-1 महिने तालमी केल्या, आणि कितीदा तरी तेंडुलकरांबरोबर गप्पा मारायची संधी मिळाली. आणि त्यानंतर ती लक्ष्मी साकारणं, स्वतःवर संशय न घेता ते पात्र साकारणं, आणि पात्रावरही संशय न घेता, कारण लक्ष्मी बरोबरच आहे तिच्या ठिकाणी. आणि ती लक्ष्मी सादर केल्यानंतर ध्यानी मनी नसताना एक दिवस आपल्याला मॅड सखाराम बघायला मिळणं माझ्यासाठी एकतर आपण केलेलं काम जर आपण एकदाच केलेलं असेल, कारण आम्ही प्रयोग नव्हते केले, आम्ही 3 महिने तालमी केल्या आणि मग शूटिंग केलं आर्कायव्हलसाठी. त्यामुळे त्या अर्थाने ती पुन्हा जगता नाही आलं प्रयोगांसारखं. त्यामुळे तशा त्या लक्ष्मीनी, माझ्यातल्या लक्ष्मीनी पाय काढता घेतला होता. आणि हे असं भंडावून सोडणारं काहीतरी बघायला मिळालं. काय अप्रतिम प्रयोग बसवलाय मंगेशनी. म्हणजे तुझ्या सर्व प्रेक्षकांना मी आवाहन करीन की
नाटक कसं सादर होतं, नाटक म्हणजे काय हे बघायला मॅड सखाराम बघायला या. वा. तुम्ही सखाराम बाइंडर ओरिजिनल बघितलेलं असो, वाचलेलं असो वा नसो, पण नाटकाची जाणीव समृद्ध करण्यासाठी हे नाटक पाहायला या. ते पाहिल्यानंतर, नाटक संपल्यानंतर जेव्हा मी मंगेशशी बोलले तेव्हा मला आठवलं की अरे हो, मी पण लक्ष्मी होते नाही का, इतकी मी नाटकात हरवून गेले होते. तोपर्यंत मी प्रेक्षक म्हणून ते नाटक पाहिलं आणि मला असं वाटतं की त्या नाटकात आसूड आहे, चाबूक आहे, गुदगुले आहेत, एक कुरवाळणं आहे, पण त्या प्रत्येक कृतीमध्ये, त्या प्रत्येक शब्दामध्ये आणि मंगेशच्या दिग्दर्शनामध्ये एक कठोर जाणीव आहे की जरा जागं होऊया. केशर मिश्रित मोती चूर तुम्ही साधी रेवणी वाहते ही दुर्वांची जोडी. वा. मंगेश, तू हे नाटक, ही स्क्रिप्ट घेऊन आलास, सुनीलजींकडे पण आलास आणि मग दिग्दर्शित करायला घेतलं, त्याचे काही प्रयोग झाले, मग सोनाली इन झाली या नाटकामध्ये. तुला अशा कुठल्या गोष्टीने ट्रिगर केलं या नाटकाच्या की आत्ता आपण हे नाटक करायला पाहिजे? त्यातलं जे समकालीन मूल्य होतं, म्हणजे पुलंनी बुवाबाजीवर भाष्य केलंय हे मला वाचल्यावर कळून चुकलं होतं. आणि मग मी सखाराम यूट्यूबवर पाहिलं आणि त्याचे रिव्ह्यूज वाचले, बाइंडरचे दिवस पुस्तक वाचलं सारंग सरांचं, आणि मग माझ्या लक्षात आलं की ओके, त्याला ह्या गोष्टीमुळे त्या नाटकाला विरोध झाला होता. आणि मग पुलंनी अशी थोबाडीत मारली आहे की हे चालेल का तुम्हाला, ते नाही चालणार तर, अशा पद्धतीनं त्यांनी ती रिॲक्शन दिली होती. म्हणून मला असं वाटलं की अरे हे तर 50 वर्षापूर्वी लिहिलंय, तेव्हा तर बापू यांचा सुकाळ एवढा नसेल, आता पीक आलंय. तर मी म्हटलं हे किती रिलेव्हंट आहे आज, म्हणजे जास्त तेच झालं ना. मग प्रयोग बघितल्यानंतर असं झालं की अरे एकही वाक्य त्यातलं की हे काढून टाकलं तर चालेल, हे काढून, असं नाही आहे. प्रत्येक वाक्य अंगावर येतं आणि ते आपल्याला विचार करायला, नुसतं हसवत नाहीत ना. बरं, त्यांनी सगळं उपहास, उपरोध, अतिशयोक्ती, वक्रोक्ती, सगळे विनोदाचे अलंकार वापरले, जे आता सगळं आउटडेटेड आहे. आता वन लाइनर्सचा जमाना आहे, आता हे सगळं चालतच नाही. मग काय करणार आहे हे नाटक? सुनीलचे पण बसवताना वाद झाले, वाद म्हणजे असं क्रिएटिव्ह चर्चा की अरे हे खूप असं तू हे सांगतोयस, तू स्लो सांगतोयस. म्हटलं विश्वास ठेव, पहिला प्रयोग झाल्यावर तू, मी पेपरच लिहिला नाही, तू सोडवतोयस कसं, म्हणजे हे कशाला, मार्क कशाला देतोयस मला, मी पूर्ण लिहितो ना पेपर. पहिला प्रयोग झाल्यावर बोलूया आपण. मग ते इतकं हळू का बोलायचं, इतकं स्लो का बोलायचं, मग त्याची कारणं सगळी पहिल्या प्रयोगानंतर त्यांना समजली. एकतर माझा हट्ट होता की तुम्ही आधी यूट्यूबवरचं नाटक बघा, परीक्षणं वाचायला जा, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात, एवढ्या मी अपेक्षा नाही ठेवल्या माझ्या नाटकांकडून, पण ते बघा आणि मग ह्यात काय म्हणायचं ते समजून घ्या. पण तसा सखाराम बाइंडर आणि मॅड सखारामचा एकमेकांशी संबंध नाहीये ना. हा, म्हणजे कारण खरं तर ते नाटक वेगळं आणि हे नाटक स्वतंत्र, सगळं कॅरेक्टर्स पण नावती असली तरी खूप पुढे गेले नाटक ते. म्हणून खूप मान्यवर येतात, ते सांगतात की तुम्ही आधी 1 तास त्याचा अंक करा आणि मग हे करा. तर मी त्यांना सांगतो की आम्ही हे सगळे विचार करून झाले. म्हणजे माझ्या मनात तर असं होतं की 15 मिनिटाचं ट्रेलर टाईप पण काहीतरी करूया आणि मग अंक करूया. पण आधीच्या 3 तासाच्या नाटकाला, तेंडुलकरांच्या नाटकाला हात कसा लावणार, त्याची रंगवृत्ती कशी करणार, हे प्रश्न आहेत ना माझ्या पुढे. आणि म्हणजे एकदा मंगेश तो मुद्दा तुझा सांगतो, फार छान म्हणाला होता की ती पात्र वेगळी असली तरी सखाराम मध्ये सखाराम आहेच. हो, शोषण आहेच, स्त्री शोषण आहेच ना त्याच्यातही, याच्यातही. ती सांगते मी आश्रमात जाते, तर तिथेही ती काहीतरी वेगळं सांगते, छान सांगते, पण शोषण आहे हे आपल्याला कळतंय त्याच्यामधनं. चंपा आता नाटकातच काम करू लागली आहे, जाहिरातीतच काम करू लागली आहे, सिनेमातच काम तिथेही ती सांगतो तो दिग्दर्शक मला आधी बरा वाटला, लेखक बरा वाटला सती जानकी माताचा हे असे काही त्यांनी चपखल दिलेत ना, म्हणजे की नाव चेंज केलं त्यांनी नाटकाचं. पण सती जानकी माता म्हणजे सीतेच्या आयुष्यावरचं नाटक लिहिलेला एक लेखक असेल ना मराठी रंगभूमीच्या इतिहासात, तर तो मला वाटलं की सती जानकी माताचा लेखक भला असेल तर तो 12चा निघाला असं ती बोलते. मी म्हटलं अरे बापरे,
काय डेअरिंग आहे म्हणजे ते समजायला. आता मी मराठीचा विद्यार्थी आहे तर ठीक आहे, मला समज किंवा मी नाटकात आहे, कन्यादान अभ्यासाला होतं, सखाराम बाइंडरवर घाशीराम कोतवालवर मी प्रोजेक्ट केला होता म्हणून मला ते समजतं. पण लोक एन्जॉय करतात. मी तेच सांगतो की स्वतंत्र नाटक म्हणून बघायला आलात तरी हे नाटक तुम्ही छान एन्जॉय करू शकाल, कारण ह्याला एक छान त्यांनी गोष्ट पण दिलेली आहे पुलंनी. आणि लेखणीतली ताकद काय असू शकते किंवा विनोद काय दर्जाचा असू शकतो ते बघण्यासाठी तर किमान हे नाटक बघायलाच पाहिजे. आपल्याला नाटकाचा शौक आहे. माझे दुसरे स्वामी संगीत नाटके लिहायचे. 2 वर्षे माझा जन्म त्यांची थुंकी झेलण्यात गेला. या मॅड सखारामचं बलस्थान काय असं वाटतं तुला? म्हणजे एकीकडे आपण असं म्हणतो की हे नाटक एन्जॉय पण होऊ शकतं, हे नाटक तुमचं रंजन पण करतं. आता रंजन करणे म्हणजे फक्त हसवणे नाही हे मला माहिती आहे, पण त्याच वेळेला हे नाटक महत्वाचं भाष्य पण करतं, कठोर फटकारी पण मारतं. या नाटकाचं बलस्थान काय आहे? म्हणजे मॅड सखाराम का पाहायला पाहिजे? ते कुठं तुमच्या कुठल्या मुद्द्यांवर हात घालतं असं वाटतं तुला आजच्या परिस्थितीमध्ये? तुला सांगू, पु ल देशपांडेंना आपण मध्यम वर्गाचा अत्यंत सुरेख चित्रण करणारा लेखक, त्यात आपल्याला मध्यम वर्गाबद्दल मध्यम वर्ग केविलवाणाही वाटतो, त्यातला उपरोध जाणवून आपल्याला हसूही येतं. पण तरीही पु ल हे अत्यंत ताकदीचे लेखक का आहेत की त्यांची लेखन संपदा खूपच मोठी आहे. त्यांनी निर्भीडपणे वेळोवेळी सामाजिक भाष्य केलेलं आहे, स्टँड घेतलाय. त्याच्या पलीकडे एका अत्यंत गाजलेल्या ताकदवान नाटककाराला प्रतिक्रिया किंवा त्याची मला भलावण करायची अशातला भाग नाही, पण त्याला पाठिंबा द्यायचा आहे. या पाठिंब्यासाठी मी जाऊन कुठेतरी भाषण नाही लिहिलं, मी त्याला पत्र नाही लिहिलं, मी एकटाकी नाटक लिहून काढलं. ही दाद देण्याची जी ताकद आहे, हे धाडस आहे, हे आपल्या पिढीला ओळखीचंच नाहीये. आता काय होतं आपल्याला, अरे रे असं व्हायला नको होतं, ह्याच्या पलीकडे किंवा काय ते बावळट सोशल मीडियावर करतायत हे म्हणून आपण पुढचा दिवस म्हणजे पान उलटतोय आपण. करेक्ट. पुलंनी नाही उलटलं. ते बघत होते की माझ्या आजूबाजूला काय चाललंय, वादळ उठलंय सखाराम बाइंडरनी. घाशीराम कोतवालच्या वेळेला ते होतेच ना, ह्या कलाकारांची सगळी यांची धडपड पाहत. पण अशा वेळेला आपण फक्त फिजिकली आणि इमोशनली पाठिंबा न देता त्यांनी एक कलाकृती घडवली आहे. आणि त्याचं दुसरं बलस्थान हे आहे की ती कलाकृती मंगेशनी वाचली 50 वर्षानंतर का होईना, आणि त्यांनी ते नाटकाचं मंचन करायचं ठरवलं. वाचून त्याला आनंद झाला असता, त्याला कुठल्या चर्चासत्रात बोलवलं असतं तर त्यांनी संदर्भ ग्रंथ म्हणून वापरला असता. पण त्यांनी वेळ खर्च करून, वेळ घेऊन, कलाकार शोधून, त्यांना तयार करून एक नाटक बसवलं. आणि माझी खात्री आहे की या नाटकाचा प्रेक्षक वर्ग फक्त वाढत राहणार आहे. आता आम्ही खूप झगडतोय, पण ते पाहिल्यानंतर जे आपल्याला अभिरुची संपन्न झाल्याचा आनंद मिळतोय किंवा आपली जाणीव संपन्न झाल्या, अभिरुची म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला कळत नाही कधी कधी, आपली जाणीव तरी समृद्ध होते की हे वागायचं म्हणजे काय नेमकं. ह्याचं मला तरी असं वाटतं की वेगवेगळ्या आयुष्यातल्या गोष्टींमध्ये आपल्याला एक सजग, सुजाण आणि निडर माणूस बनवणारं नाटक आहे. वा. अधून मधून शिवप्रिया गंधवल्लींचं सेवन करतो आम्ही. द्रवरूपिणी शांभवी ही धूम्ररूपिणी झाली की गंधवल्ली होते. म्हणजे गांजा ना. वा. आत्ता ही बोलता बोलले ना की कलावंतांची निवड, कारण नाटक ही समूह कला आहे. मला वाटलं म्हणून ते होत नाही, तर मला जे वाटते ते तसं पोहोचवण्यासाठी कलाकार पण तसे लागतात. ही निवड कशी केलीस? म्हणजे आता मगाशी आपण किरण राजपूतशी बोललो, अलका होती, सुनील, आणखी 2-3 काही कलाकार आहेत त्याच्यामध्ये. ही निवड कशी काय झाली तुझी? सुनीलची निवड सगळ्यात आधी झाली. का सुनील? म्हणजे मला असं वाटलं की तो
मला तो दिसला की तो त्या बाराबंदी आणि त्या वेशामध्ये तो साधू झालाय किंवा बुवा झालाय किंवा त्या मार्गावर त्याने चालायला सुरुवात केली. त्याचं एक बॉडी स्ट्रक्चर, पण तो बोलताना असाच बोलतो, अच्छा माते काही चुकलं का माझं, मला तो दिसायला. कारण म्हणजे त्याच्याकडे पाहिल्यानंतर असा उंच धिप्पाड माणूस, थोडं रावडी आहे पण आणि तो असं आहे, हे पहिलं मला सापडलं. मग लक्ष्मीसाठी खूप त्रास झाला, कारण मी सोनालीचं युट्यूबला बघितलं होतं. मी म्हटलं अरे बापरे, आता कुठून आणायची लक्ष्मी, नाही लक्ष्मी कुठून आणायची, चंपा मिळेल, म्हणजे त्याला काय एक परत वेगळी रिक्वायरमेंट आहे की अशी रांगडी आणि ठसठशीत सौंदर्य असलेली किंवा एक विशिष्ट रंगाची है ना असं. पण लक्ष्मीचं काय करणार. आणि मला ही सगळी मंडळी माझ्याबरोबर काम करतात, म्हणजे डबिंग करतात सिनेमाचं. किरण राजपूत, अलका परब, श्रेयस वैद्य आणि विशाल मोरे. डबिंग क्षेत्रातले हे अनभिषिक्त सम्राट आहेत वर्षानुवर्ष. तर विशाल मोरे जो आता दाऊद करतो त्याचा रोल आधी श्रेयस वैद्य करत होता. हा दाऊद श्रेयस वैद्य करत होता. आणि मग मला असं लक्षात आलं की अरे हे जे पुलंनी कंसात लिहिलंय ना सुरुवातीपासून, हे आपण रेकॉर्डिंग नको करूया. माझ्या आधी डोक्यात होतं की परेश मोकाशीच्या आवाजात आपण रेकॉर्डिंग करूया त्याचं. पण मला असं वाटलं की नाही, ते ना नाटक थांबेल तिथे. आपल्याकडे श्रेयस वैद्य आपण माणूसच स्टेजवर आणूया लेखकाच्या रूपात. तर मग तो लेखक मी तो स्टेजवरच आणला की प्रिय सखाराम बापू पासून ते पडदा पडेपर्यंत जे जे पुलंनी, म्हणजे एक वाक्य संपल्यानंतर पुलंनी लेखक असं लिहिलं, ते सुद्धा मी त्याला बोलायला लावलंय की लेखक, ही लेखकाची नम्र विनंती आहे, लेखक असं ते. कारण त्यांनी म्हणजे लेखक दिसत नाही ना नाटकात, तर त्याच्यासाठी ते त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणून श्रेयस दाऊदचा रोल काढून मी त्याला दिला, विशालला दिला, लेखकाचा रोल श्रेयस. पण मग हे जी सगळी मंडळी चूज केली त्यांना अशा प्रकारच्या नाटकाचा अनुभव 100% नसणार, कारण अशी नाटकच नसतात ज्याच्यामध्ये विडंबन आहे, सटायर आहे, उपहास काहीतरी बोललेला आहे, चिमटे काढलेले आहे, कौतुक केलेलं आहे. नाही तेच सांगत होतो मी की हे सगळे डबिंग करतात म्हणजे हे मूळचे चांगले ऍक्टर्स आहेत, काम नाही म्हणून ते डबिंग करतात घर चालवण्यासाठी. आणि उत्तम नट आहेत, सगळे चांगले ऍक्टर्स आहेत. मग माझ्याकडे जर वेळ देणारी माझीच माणसं आहेत तर मी बाहेर कशाला जाऊ शोधा. आणि कुठलंही नाटक म्हणजे एक कार्यशाळाच असते रे, तोपर्यंत आपल्याला कळलेलं नसतं. म्हणजे सगळ्या कलाकारांना याची जाणीव असते असं नाही की आपण काय करतोय. दिग्दर्शकाचं ऐकत असतात, संधी म्हणून पाहत असतात. 2 महिने तालमी केला ना, कोण देणार 2 महिने. आम्ही सकाळी म्हणजे दिवसभर आपापली कामं करायची 6 वाजेपर्यंत आणि माटुंग्याच्या एका BMCच्या शाळेत जमायचं रिहर्सलला रात्री 6 ते 9, 10 असं कोण करणार. म्हणजे दिवसभर पोटापाण्याची कामं करायची आणि संध्याकाळी तालमी करायचं. तर 2 महिनेच करावे लागणार. दीड महिना तर मी वाचनच घेत होतो, कंटाळले होते ते. तुम्हारा फोटो तो हमेशा था पेपर में, पर आज तुमने वो कपड़ा पहना ना, इसके लिए कैसे बैठ. असं जेव्हा अशा नाटकांचा प्रवास खडतर असतो, पण अशा नाटकांच्या मागे जेव्हा सोनाली कुलकर्णी उभी राहते, सो कूल उभी राहते आणि सातत्यानं त्या नाटकाचं प्रमोशन वाढतं, तर सोनाली आल्यामुळं कसा फरक पडला या नाटकाला. आणि म्हणजे काय विचारतोय मी, एक व्यक्ती पाठीशी आल्यावर किती बळ मिळतं. एक महत्वाचं म्हणजे मी 4 व्यावसायिक नाटकं पण केली दिग्दर्शित, पण त्याचे 50 सुद्धा प्रयोग झाले नाहीत. त्यामुळे तू जो प्रश्न विचारलास तो इतका महत्वाचा आहे की का एखादी व्यक्ती किंवा एखादी अशा प्रकारचा पाठिंबा का महत्वाचा असतो. व्यावसायिक नाटकं केली ना, प्रायोगिक नाटकं नाही केली, ते सुद्धा 50व्या प्रयोगापर्यंत पोहोचू शकले नाहीत किंवा काही गोष्टी असतील, काही कारण असतील, त्याच्यात आपण नको जाऊया. पण हे नाटक जेव्हा केलं तेव्हा मी आणि सुनीलने सुरुवात केली पहिली. आणि मग एका पॉइंटला मी म्हटलं की सुनील आता मी थांबतोय, मला काय पुढे येणं शक्य नाही आर्थिकदृष्ट्या. आणि मी पहिल्या प्रयोगापासून माझी इच्छा होती की ह्या सगळ्यांनी ज्यांनी आर्काइव्हलच्या नाटकात काम केलं त्यांनी पहिल्या प्रयोगाला पहिल्या रांगेत बसावं आणि हा प्रयोग बघावा, है ना. सयाजी शिंदे, सोनाली कुलकर्णी, संदेश कुलकर्णी, चिन्मयी सुमित आणि अशी माझी इच्छा होती. पण ते त्यांना काही त्यांची कामं बिझी असल्यामुळे. आणि मग 12 एप्रिलला मला तो दिवस अजूनही आठवतो. सोनाली आली, तिने प्रयोग बघितला. 13 एप्रिलला मला फोन केला. 15-20 मिनिटं ती माझ्याशी बोलत होती आणि फोन ठेवला आणि तिने एक रक्कम मला ट्रान्सफर केली. तर मी लगेच कॉल केला, म्हटलं अगं हे काय.
तर ती म्हणाली की अरे बक्षीस. तर मी म्हटलं वा. अगं तर तिचं असं मला हे म्हणणं फारच होतं भारी वाटते बाबा की तिचं असं म्हणणं होतं की मी जे नाटक काल पाहिलं ना मंगेश, किंवा जो अनुभव मी घेतला त्याची किंमत 200 रुपये नाही आहे, तर त्याची जास्त किंमत आहे असं मला वाटतं. तर मी म्हटलं आता आलंच आहे तर म्हटलं मी म्हणजे माझ्या तोंडावरच आलं की आता मग एक काम कर ना म्हटलं, तू तुझं नाव का देत नाहीस म्हटलं. कारण आता पुढे मला दिसायला लागलं की किती कठीण आहे. आता मीच थकलोय तर सुनील एकटा काय करणार. मग अजून तो म्हणाला की नाही माझा एक मित्र आहे सुरेश जाधव, तो आता रिटायर झाला 1 मेला BMC मधून, त्याला ऍड केलं. आणि मग 13 एप्रिल पासून सोनाली ऍड झाली. आणि मग आम्ही आज तगायत मागे वळून नाही पाहिलं, कारण तो तिच्या नावाचा करिश्मा आहे आणि म्हणजे तिची मेहनत आहे. एक कसं असतं सिनेमाला 1 शुक्रवार पुरतो पण नाटकाला पुण्याही लागते. मला आवर्जून सांगावीशी गोष्ट वाटेल, मगाशी आत्ता बोलत होतो मी, ती नुसतं त्यानं बॅनर दिलेलं नाही आहे, ती आवर्जून फॉलोअप घेत असते, ती आवर्जून आग्रह धरत असते. मित्र म्हणे लाईमलाईटमध्ये सुद्धा तिनं मला फोन, मंगेश बोलतच होता पण ते जुळून येत नव्हतं, तिनं एका फोनवर ते सगळं झालेलं आहे आणि जुळून आलेलं आहे आणि ती पण तेवढ्यासाठी आली. तर हे जे फॉलोअप घेणं आणि कमिटमेंट पाळणं मला खूप महत्त्वाचं वाटतं. मला खूप संकोच वाटतोय ह्या गप्पा ऐकताना, पण मला असं वाटतं म्हणजे पुन्हा मी नाटकापाशी येते की तू जर हा प्रयोग पाहिलास ना सौमित्र, तर तुझ्या हे लक्षात येईल की या नाटकाबरोबर आपलं नाव असोसिएट करणं किंवा होणं ही गोष्ट मला ग्लॅमर देणारी आहे. म्हणजे मी निस्वार्थी वगैरे अजिबात नाहीये. असा स्वार्थ प्रत्येकाला लाभो. म्हणजे एरवी कसं आपण अनेक गोष्टी करत असतो. म्हणजे आतापर्यंत ज्या ज्या नाटकांमध्ये मी काम केलं तिथं मी हे गृहीत धरलं होतं की कॉस्ट्युमचा खर्च मीच करायला पाहिजे, मला हौस आहे, प्रॉपर्टी सेटिंग मधलं मीच करायला पाहिजे, मला आवडतं ते, माझं नाटक आहे. आणि मी कितीतरी मित्रमैत्रिणींना हे सांगितलं की तुम्ही ते बदला, नको तो टॉप नाही, तू नवीन घ्यायला सांग, किंवा नसेल तर मी आणते. कितीतरी जणांना मी घेतलेत कपडे. मी म्हणजे आत्ता जरा जड आहे माझ्याकडचं फर्निचर, पण माझ्या लग्नाआधीच्या घरातलं अजूनही फर्निचर पाहशील तर त्यातलं टेबल सुद्धा मी एकटी उचलू शकते, इतकं लाईट आहे. आणि माझा उद्देश एवढाच होता, माझे मित्रमंडळी पृथ्वीला प्रयोग आहे, एक काय दिवाण पाहिजे, टेबल पाहिजे, मला घेऊन जाता आलं पाहिजे. सगळं फोल्डिंग आहे अजूनही, कारण ती आपण तिथं घडलोय आणि आपण देणं लागतो ना त्या घडण्याचं. तर म्हणजे मॅड सखाराम पाहिल्यानंतर मला असं झालं की मी एक सुरुवातीला आम्ही नाव लावलं आणि मी मंगेशला असं म्हणलं होतं की नाव कशाला लावायचं, नाव न लावता मी केलं का. मग व्हाईट लिलीला एक कमिटमेंट होती म्हणून केलं, करुणोपनिषदे केलं. पण त्याचं असं म्हणणं होतं की असू दे, आपल्या नाटकाला फायदा होतोय ना. तेव्हा मी तो संकोच ड्रॉप केला की आम्हाला आमच्या नाटकाचा फायदा हवा आहे, तर आमच्या नाटकाला हाऊसफुल प्रेक्षक आम्हाला हवे आहे. आम्ही चांगलं काहीतरी घेऊन आलोय, तर त्यात काय आग्रह धरण्यात प्रॉब्लेम काय आहे. नाटकाबद्दल आत्मविश्वास आहे, अभिमान आहे. तर तुला हे माहिती आहे का की मला असं मगाशी कळलं की तू ज्यातली लक्ष्मी साकारली आहेस आणि जेव्हा तू प्रयोगाला गेलीस तेव्हा अनेक कलाकारांची भंबेरी उडाली होती. जादा आहेत ते सगळे, इतकं अप्रतिम सादर करतात खरंच. म्हणजे प्रयोग मी किती वेळा नाटक पाहिले अरे, तरी मला असं वाटतं 28 दोन्ही दिवशी मी जाऊ शकणार आहे. मग बाकी मित्रमैत्रिणी येतीलच, त्यांनी यावं, त्यांनी नाटकाबद्दल सोशल मीडियावर लिहावं असं फार वाटतं. कारण तो जमाना असा आहे की आपण केलेली एक पोस्ट सुद्धा एखाद्या कलाकृतीसाठी मॅटर करते. येतात प्रेक्षक, तर ते आम्हाला हवंच आहे. तो प्रयोग बघायला मिळतो ना मला दरवेळेला, काय मजा येते अरे. इतके समरसून प्रयोग करतात आणि नाटकाचा सेट, कलाकारांची वेशभूषा, त्यांची देहबोली, प्रत्येक पात्राला दिलेली ट्रीटमेंट, हे मंगेशचे सगळे जे चॉईसेस आहेत ते बघताना काय मजा येते दरवेळेला. आणि म्हणजे मला खूपदा बघायला मिळते, पण खंत आहे की तेंडुलकरांना नाही बघता येते. वा. जाता शेवटचा प्रश्न विचारतो मी. हे नाटक आजच्या पिढीनं, आजच्या सर्व पिढीने, म्हणजे पुढची, आत्ताची, मागची, आत्ता सुरू असलेली, यांनी का बघितलं पाहिजे? काय वाटतं प्रेक्षकांना, काय सांगाल? मला असं वाटतं मगाशी ओझरता आपला जो उल्लेख झाला की आपण काय म्हणून आज जगतो आहोत,
मी म्हणजे माझी नोकरी आहे का, मी म्हणजे फक्त माझं हे भाड्याचं किंवा स्वतःचं घर आहे का, माझं अस्तित्व म्हणजे काय आहे हे आपण शोधत नाही आहोत. आपल्याला वेळच नाहीये. आपल्याला एवढं OTT वर बघायचंय की भान हरपल्यासारखं आपण विसरूनच गेलोय की नाटक नावाची सुद्धा एक कला आहे, किंवा माणूस नावाची पण एक गोष्ट आहे ज्याच्याशी आपण रिलेट करू शकतो, कनेक्ट होऊ शकतो. अशा अंधाधुंद वातावरणामध्ये स्वतःला जाग आणण्यासाठी, आपल्या भावनांना हात घालण्यासाठी जर काही आवश्यक असेल तर ते हे नाटक आहे. तर ते बघायलाच पाहिजे, जेणेकरून उद्या आपण जरा जागे होऊ. वा, तुला काय वाटतं? मला असं वाटतं की पुलंसाठी, पुलंच्या लिखाणासाठी, आणि पुन्हा सोनाली म्हणाली तसं की आपण त्यातनं काय घ्यायला हवं आणि का घ्यायला हवं, कारण आता आपण नेमकं कुठल्या काळात जगतोय आणि का कसे वागतोय है ना, यासाठी ते बघायला हवं. कारण ते असं लिखाण आता कानावर पडत नाही आपल्या. TV मधून असू दे, नाहीतर सिनेमामधून असू दे, नाहीतर OTT मधून असू दे, कुठल्याही माध्यमातून अशा प्रकारची भाषा ती आपल्या कानावर पडत नाही सध्या. आणि अशा पद्धतीचा आशय तर अजिबातच आता आपण आपल्याला संबंधच येत नाही, बघायला मिळत नाही. मला एक क्युरिओसिटी म्हणून वाटतं ना, मी क्लोजिंग घेतो की तेंडुलकरांनी आपल्या नाटकामधून या सखाराममधनं एक भाष्य केलं आजच्या सोसायटीबद्दल, शोषणाबद्दल, स्त्रीच्या आजच्या जगण्याच्या पद्धतीबद्दल, पुरुष आणि स्त्री मानसिकतेबद्दल. हे झालं. त्यानंतर पुलंनी आपल्या पद्धतीनं त्याचं एक व्हर्जन मांडलं. ह्या दोन्हीमध्ये काय, हे दोन्ही लेखक तुला कसे दिसतात तुला, की ह्यांच्या लिखाणातली ही गंमत आहे आणि त्यांना एक सपोर्ट म्हणून दुसरा प्रतिभावंत लेखक तसंच काहीतरी लिहितो आणि त्याच्या लिखाणात मला हे दिसतं, असं काय दिसतं का तुला? म्हणजे तुला कळतं माझा काय प्रश्न? हो, प्रश्नच नाही, सुंदरच प्रश्न आहे. त्याचं उत्तर शोधताना थोडं धडपडावं लागेल. तेंडुलकरांचं सखाराम बाइंडर बघताना ना कुठेतरी आपण नाहीच असं आपल्याला वाटतं आणि आपण हक्काबक्का होऊन ते पाहत राहतो की इतकं कसं क्रूड थेट लिहू शकतात तेंडुलकर. त्यात मी नाही आहे असं स्वतःला कुठेतरी सांगावंसं वाटतं, स्वतःला पटवावं असं वाटतं की कदाचित मी चांगलं माणूस आहे. व्हेअरॅज पुलंचं सखाराम बाइंडर बघताना पुलं आपल्या नकळत आपल्याला सखारामच्या घरात घेऊन जातात आणि आपल्याला हे सांगतात की हो आपणच आहोत. काटाला माझ्या अंगावर, बापरे. अक्षरशः म्हणजे दोघांची सांगण्याची पद्धत वेगळी आहे, पण त्यांना तिथंच घेऊन जायचंय आपल्याला. तू जास्त चांगल्या पद्धतीनं सांगशील मंगेश. मला असं वाटतं की दोघांच्याही आशयामध्ये भोंदू असणं माणसाचं है ना. म्हणजे तेंडुलकरांनी लग्न संस्थेला प्रश्न विचारला, कुटुंब संस्थेला प्रश्न विचारला, आणि तरीसुद्धा त्याला त्याने एक ठरवलेली चौकट हवीच होती पुन्हा, की इथे यायचं, बाईने राहायचं, जेवायचं, खायचं सगळं, मी तिला बायकोसारखं राहायचं, अमुक करायचं, आणि तिला हवं ते साडी चोळी देणार, हे पुन्हा त्याची चौकट आहे. करेक्ट. पण त्याला बाकीचं काही नको आहे, मंगळसूत्र या काही नको, हे कळलं की नाही. म्हणजे किती किती भोंदू आहोत आपण. आणि इथे पुन्हा तोच धागा पुलं कंटिन्यू करतात की तो डायरेक्ट बुवाबाजीवरच आणलं त्याला, की त्याला नको तो नाटक असं इतकं छान सोज्वळपणाचं आणि छान छान याचं करतोय, पण हवं तेच आहे पुन्हा. म्हणजे स्त्री शोषण तिथेही आहे, इथेही आहे. भोंदूपणा माणसाचा, माणूस कसा भोंदू असतो, दाखवतोय का नाही असतोय, ते तिथेही आहे आणि इथेही, असं मला फार विलक्षण वाटतं हे सगळं. आणि मी नाटक बघणार आहे, मला नाटक बघायचं आहे. तुमच्या दोघांचे खूप आभार, कौतुक. आधी तुझे आभार, कारण तू आम्हाला इथे खास वेळ दिलास आमच्या नाटकासाठी. मॅड सखारामच्या पूर्ण स्त्री संघटनेतर्फे मी तुझे आभार मानते आणि पुरुषांतर्फे हा आभार मानेल. पण हे नाटक जरूर बघायला पाहिजे आपण. मला हे सगळं ऐकल्यानंतर, मी अजून नाटक पाहिलं नाही पण मी जरूर पाहणार आहे. काहीतरी महत्त्वाचं घेऊन आली आहेत ही सगळी मंडळी. आणि पुलंनी लिहिलेलं लिखाण आहे 50 वर्षापूर्वीचं, ते आजही तेवढंच रिलेटेबल होतं. म्हणजे काय लिखाण, म्हणजे किती सुंदर असेल तर तो अनुभव घेतला पाहिजे. या नाटकाचा प्रयोग मुंबई, पुण्यासह इतर ठिकाणी होत आहेत, त्याच्या जाहिराती येत आहेत, सोशल मीडियावर ही सगळी मंडळी आहेत. सोनाली स्वतः, मंगेश, सगळीच आपापल्या सोशल मीडियावर ते टाकत असतात. नाटक बघा, कसं वाटतं सांगा.
तुम्ही दोघं आवर्जून इथं आला त्याबद्दल खरंच आभार. थँक्यू व्हेरी मच. हा एपिसोड मला कसा वाटला जरूर सांगा. नाटक बघितल्यानंतर कमेंट करा, त्यांना सांगा आणि चांगल्या गोष्टी बघत राहा. थँक्यू व्हेरी मच. थांबतो मी इथं. थँक्यू. आणि तू एवढा सक्सेसफुल चाललेला सिनेमा, त्याची प्रमोशन्स, या गडबडीत आमच्या मुलाखतीसाठी वेळ काढलास, याच्यासाठी मंडळ आपले आभारी आहे. नाही कट नाही. थँक्यू.